अशक्य सुंदर सह्याद्री। गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी। पावसाळा आला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो हिरवागार निसर्ग आणि खळखळून वाहणारे वॉटरफॉल। हिरवीगार चादर ओढून बसलेल्या सावळ्या घाटातून आपल्याला एकाच ठिकाणी उभा राहून पाहायला मिळतात शेकडो वॉटरफॉल्स। एकेकाळी दळणवळणासाठी वापरात असणारा सावळ्या घाट आता फारसा परिचित राहिला नाही। हा सावळ्या घाट एकेकाळी कोकण आणि शहर यांना जोडणारे एक घाटवाट होते। याच घाटाला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तामिनी घाटात यावं लागतं। आपण जर पुण्याकडून येत असेल, खाली आल्यानंतर निवेगाव लागतं। निवेगावापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला जय मल्हार हॉटेल दिसतं। त्या ठिकाणून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे। राईट टर्न घेऊन आपल्याला आहिरेवाडी, वांद्रे आणि पिंपरीचा एक बोर्ड दिसतो, तर आपल्याला त्या मार्गाने पुढे जायचं आहे। आपण मेन रोडवरून थोडं पुढे येतो। पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बस स्टॉप दिसतो आणि इथून पुढे खाली परितेवाडी नावाचं गाव आहे, या गावाकडे जायचं आहे। तसं पाहिलं तर हा रस्ता पुढे कुंडलिका व्हॅली, अंदरबन जंगल ट्रेक या ठिकाणी जातो, पण आपल्याला पुढे नाही जायचंय। त्याआधीच एक टर्न लागतो डाव्या बाजूला, तर या रोडने आपल्याला खाली जायचंय। इथे खाली एक परितेवाडी नावाचं गाव लागतं आणि त्या गावातून आपल्याला पुढचा ट्रेक करायचा आहे। फक्त 2 मिनिटाच्या अंतरामध्येच आपण परितेवाडी गावामध्ये येऊन पोहोचतो आणि गावामध्ये आल्यानंतर एक मोठा टावर दिसतो। आल्यानंतर आपल्याला लगेच इथे समोर एक घर दिसते। या घराजवळ आपण गाडी पार्क करू शकतो। गाडी पार्क करताना आपल्याला 50 रुपये चार्ज लागतो। सुरुवातीचा 10 मिनिटाचा रस्ता थोडा गोंधळात टाकणारा आहे। टावरपासून पुढे येतो तेव्हा आपल्याला हा एक बंगला दिसतो। त्या बंगल्यापासून चिटकूनच आपल्याला एक छोटासा कच्चा रस्ता लागतो आणि त्या रोडने आपल्याला खाली जायचं। पहिला 5 ते 10 मिनिटाचा रस्ता थोडा कन्फ्युजनवाला आहे, तर आपल्याला जागोजागी या ठिकाणी असे रिबिन्स बांधलेले बघायला मिळतात। तर हे मार्क आपण पाहत पाहत आपण पुढे जाऊ शकतो। कन्स्ट्रक्शन साईटपासून आपण थोडंसं पुढे येतो। पुढे आल्यानंतर आपल्याला एक हे झाड पाहायला मिळतं आणि या झाडापासूनच आपल्याला खाली उतरायचं आहे। सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असताना आपल्या पायामध्ये चांगल्या ग्रिपचे शूज असणं खूप गरजेचं आहे। आपण जेव्हा या पॉईंटला येऊन पोहोचतो तेव्हा इथून थोडंसं कन्फ्युजन होतं की जायचंय कुठं। खरं तर आपल्याला या ठिकाणाहून खाली उतरायचंय। त्यासाठी एक मार्क म्हणजे ही पाण्याची टाकी, याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे आणि या ठिकाणाहूनच आपल्याला सावकाश खाली जायचंय। प्रॉपर कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसून येतात। पायऱ्या उतरून थोडंसं पुढे आलो की आपल्याला आणखीन एक इथं पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि या टाक्यामध्ये पण पाणी साठलेलं आहे। या खुणा दर्शवतात की या ठिकाणाहून पहिला रस्ता होता जो खूप खाली कोकणामध्ये जायचा। तिथून थोडं पुढे आले की आणखीन आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात आणि या पायऱ्या एकदम स्ट्रेट आहेत, सरळ आहेत। तर या ठिकाणाहून आपल्याला बसून उतरावं लागेल। शेवाळ खूप आहे रे बाबा याच्यावरती। दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, पण पाणी वाहत आहे त्याच्यामुळे याच्यावरती शेवाळ चढलेलं आहे आणि याच्यावर आपण पाय ठेवतो तेव्हा आपला पाय घसरतो। त्यामुळे पाय घसरू नये असं जर काळजी घ्यायची असेल तर आपण याच्यावरती उभा राहून न उतरता आपण बसून उतरा, तुम्ही व्यवस्थित उतरू शकता। इथून घाटातून त्या पायऱ्या उतरले की आपल्याला एक जंगलाचा मार्ग लागतो आणि हा क्रॉस करून आपल्याला पुढे जायचंय आणि मोठी कसरत चालू आहे। पायऱ्या उतरून खाली आले की प्रॉपर जंगलातून हा आपला प्रवास सुरू होतो। खतरनाक ऍडव्हेंचर होणार आहे असं वाटायला लागले आज। दमला काय गडी नाही, पॉइंट अजून दूर आहे। समोर जो दिसतोय तो सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट आहे आणि तिथून आपल्याला हे असंख्य वॉटरफॉल पाहायला मिळणार आहेत। अजून 5-10 मिनिट
चला. नाही का? कसं आहे, तुझं लग्न झालेलं नाही आहे ना अजून, ओरडतील घरचे मला. तर फायनली येऊन पोचलोय आम्ही आमच्या टार्गेट पॉइंटवरती, आणि तो म्हणजे सावळ्या घाट. हा असा एक पॉइंट आहे ज्या ठिकाणाहून ते तुम्हाला असंख्य वॉटरफॉल पाहायला मिळतात, जे तुम्ही मोजूही नाही शकणार एवढे वॉटरफॉल तुम्हाला एकाच जागेवरून पाहायला मिळतात. ते अचानक जोराचा पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे सर्व चित्र तुम्हाला धुकं पाहायला मिळतं. एकदमच पाऊस चालू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे थोडा गोंधळ उडाला, पण त्यानंतर जे नजारे पाहायला मिळाले ते शब्दात वर्णन करता न येण्यासारखे आहेत. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की या ठिकाणी शेकडो वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात, पण ते याच डोळी याच ठिकाणी मी स्वतः अनुभवलंय. असा हा सावळ्या घाट जर तुम्हाला पाहायचा असेल, अनुभवायचा असेल, तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये एकदा या ठिकाणी नक्की व्हिजिट करावी लागेल. आज आपण इथेच थांबतोय. परत भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये.